आवाज येतो ना व्यवस्थित? हा आता येतो. गेला होता मध्ये. ज्याला देवाच्या नामाची आवड आहे ना तोच देव आहे म्हणजे. हा म्हणजे देव होणं किती सोपं आहे. हा नाम घ्यायचं फक्त. याच्यामध्ये काही संशय घ्यायचं कारण नाही म्हणतो. असे मी मूर्खपणाने बोलत नाही तर याविषयी संतांची संमती आहे. आता सगळेच संत म्हणतात ना. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात म्हणजे अभ्यास करून बोलतात. काही पाठ केली संतांची उत्तरे. विश्वास आदरी धरून या. वाचून या ग्रंथ करावे कीर्तन. भागवताची किती पारायणे केली महाराजांनी भंडारा. हजारो भागवत वाचला असं चरित्रात आहे नाही का. ज्ञानेश्वरी ते संतांचा दहा देतात ना. मी काय माझ्या मनानं बोलतो हरीचे नाम जो घेत आहे त्या संसारातून मुक्त होण्याकरता इतर साधने करण्याची जरुरी आहे असे म्हणून एवढे संत जर नामाबद्दल सांगत असतात आपण करूनच पाहिलं काय हरकती वर. पण ते 4-2 दिवस करून जमत नाही. आता केलं एक आठवडाभरानं दिलं सोडून. कमीत कमी एखादं तप तरी केलं पाहिजे नाही का. ते साधन कमीत कमी 12 वर्ष तरी केलं पाहिजे. मग त्याच्यापासून आपल्याला काहीतरी प्राप्ती होईल. नुसतं महिना खांड केलं गेलं सोडून आणि पुन्हा दुसरं साधन नाही. सततम म्हणलंय ना. एकच साधन सारखं करीत राहिलं ना तर त्याची जबरदस्त प्रचिती. एकाच गाडीनं लवकर प्रवास होतो. या कोपऱ्यात 50 फूट एअर, त्या कोपऱ्यात 50 फूट एअर, त्या कोपऱ्यात 50 फूट एअर, चारी कोपऱ्यात 4 इरी घेतले 50 फूट. 5 नाही म्हणले. एकच 200 फूट केली असती तर काहीतरी पाणी लागला असतं. काही का होईना व्हायला नसते गेले. तस नाम जो घेतो ना त्याला मुक्त व्हायला दुसऱ्या साधनाची गरज नाही. नामा परते साधन नाही जे तू अनेक करशी काही. अकारोनी सांगा नाम का म्हणे शेवट काय द्यात. हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू ना. हकारोनी सांगे तुका. हकारोनी. करम महाराज म्हणतात माझ्या म्हणण्याचे सुख ज्याचे आईबाप हे दोन्ही शुद्ध आहेत त्यांनाच होणार आहे. माझी भाषा कोणाला कळण. माझ्या अभंगाने आनंद कोणाला होईल. त्याचे आई वडील शुद्ध आहे. खरं आहे ते. खरी गोष्ट आहे. ते शुद्ध असले तर त्यांच्यापासून होणारे पती शुद्धच असतं ना. सात्विक मग त्याला ती तुकोबारांची भाषा कळती. भगवंताच्या नामाची ज्याला आवड आहे तो देव आहे असे समजा. याविषयी मनामध्ये काही संशय धरू नका. असे मी मूर्खपणाने बोलत नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी अनुभव घेतलेला आहे. भंडारा डोंगरावर किती नामस्मरण केलं नाही का. आणि मग त्यांना भगवंताचा साक्षात्कार झाला. समाधान मिळालं म्हणून ते आपल्याला सांगतात. आपल्याला भेटावं पाहिजे नाही का.
आणि हे कोणाला पटन, कधी आई वडील शुद्ध आहे त्यांना, बाकीच्याला नाही. किती म्हणून काय खरंय नाही का, असं आहे. का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी विचारून. सुखे होतो कोठे घेतली सुती, बांधवीला गळा फुले हाती. काय करू भाऊ गुंतलो आता, नाही सरता मागे पुढे. होते गाठी ते सरले आता, अनेक माया ऋण झाले. सो करले यावे ना गमाविले पिके, तांडा पोरे भिके लावी. बहुतांची बहु घेतली घरी न पुढे, बळी पुरे काही केल्या. का म्हणे काही न घरावी आस, जावे सर्वस्व टाकून या. मी सुखी होतो पण ते आधी प्रपंचाचा लोभ धरून मी आपल्या हाताने आपला गळा बांधून घेतल्यासारखी झाली आहे. अमोलचा सुखीचे नाही का. पाहे पा मनुष्य जात सकळ, स्वभावताची भजन सेळ. ज्ञानी नसले, स्वरूपाचं ज्ञान नाही ना. स्वभावताच तो भगवंताचा अंश आहे, मुक्तच आहे, सुखरूपच आहे. पण त्याला स्वरूपाचं ज्ञान नाही. सगळं नाचण्याचं कारण ज्ञान नाही, पण स्वरूपाचं ज्ञान बरं का. ज्ञाने विन नासले, कल्पू नाही ते कल्पू लागले. कल्पना आली ज्ञान नसल्यामुळे. मी रियाची काय ना, मी सकाराम, मी तुकाराम, मला असं होतंय, मी मरतोय, मी जन्म. कल्पू नाही ते कल्पू लागले अनेकत्व. कशामुळं? अज्ञानामुळं. अज्ञान म्हणजे जावर. मी सुखी होतो पण देहाती प्रपंचाचा लोभ. देहाच्या संबंधानं सगळंच आलं मग नाही का. आपल्या हाताने गळा बांधून घेतल्यासारखं झालंय म्हणले. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. गुंतला एकदा त्याच्यामध्ये, काय करावे. मी या प्रपंचामध्ये इतका काही गुंतून गेलो आहे की त्या योगाने मागे पुढे सरण्याची सोय नाही. चरकामध्ये टिपरू जर गेलं कधी पिळूनच निघत नाही का. तसं ते आता गुंतला हा जीव का कोंडू कोंडू मेले जर सोडता येत नाही. येते सोडतं एकदा पिवळा झाल्यावर का सोडता येतं. दिवाणलाच ना मुक्त होता चांगला. घेतलं बांधून, आता माग जाता येईना म्हणले. इतका काही गुंतून गेलो की त्या योगाने मागे पुढे सरकण्याची सोय नाही. आता कुठं सरकायला जागा आहे नाही ना. सरकारला जागाच नाही. फार भांडण जरी झालं तरी काही सरकायला जागा नाही. किती अवघड राहत. कोणी का असतं ना, सगळं चाललं त्याच्यामध्ये. माझे पदरी जो काही संचय होता तो सर्व प्रपंच अंगावर येता सरला. माझे मस्तकावर आणखी ऋण झाले. काय पुण्य होतं ते गेलं. आणखी कर्ज करून ठेवलं नाही का. काय आपलीच भूमिका मांडली. येताना मोकळा आलो होतो आपण. नील मध्ये आलो होतो, जाताना नील मध्ये जाणार पण इथे मोकार गोंधळ करून ठेवला. हे कर्ज याचे कोण घे, घुसणे पासणे नाही का. जाताना मोकळे जाणार. कफन को जेब नाही होती, हे कुठं राहत. मोकळ राहत ते असं पांढरं कापड. ऋण झालं म्हणजे ऋण. शेतात ऋण म्हणजे प्रारब्ध तयार करून ठेवलं ना. शेताचे रक्षण न केल्यामुळे पीक गमावले, त्या रांडापुरी भिकेच लावली. सगळंच संसाराचा
इस्कोट झाला, इस्कोट. व्यवहारामध्ये पुष्कळांची घरी अनेक लटपटीने घेतली, तथापि संसारात पुरे पडेना. मग आयुष्यभर पळपळ केली पण पुरं काही पडत नाही, नाही. त्याचं स्वरूपच अपूर्ण आहे, तो पूर्ण होईल कसा? स्वरूप ज्याला कळालं ना तो काय मोकार पाठ पण मग, नाही का? ज्याला कळालं हे मृगजळ आहे, तो पळण का पाण्या माग? नाही ना. नाही ना. कळालं काल पडन. भास आहे तो, पाणी नाही, पाण्याचा भास आहे. तसा सुखाचा भास आहे, सुख नाही ते. संसारात सुख भेटन भाऊ आपल्याला. भेटत तर काय भेटत आहे, कधी मध्ये आपलं थोडं. किती दिवसाचं लग्न करायचं, लग्न करायचं, लग्न झालं. किती दिवस सुखी? काही दिवस. 4 दिवस. गाडी घेतली, मुलगा झाला, घर बांधलं. सुख म्हणजे काय होतंय, लई दिवसाचं इच्छा असते, मग त्यावेळेस ते काय होतं, थोडी वृत्ती स्थिर होती. आता वास्तुशांतीच्या दिवशी थोडी वृत्ती स्थिर झाली. 10 वर्षापासून वास्तुशांतीच्या दिवशी वृत्ती काय झाली, थोडी स्थिर झाली. मग त्या स्थिर वृत्तीमध्ये आत्मानंदाचं भान झालं. काय झालं? आनंदाचं भान झालं. त्याला असं वाटलं बंगल्यामुळे सुख झालं. सुख ते नाही, ते सुख आतलंच आहे. सुख हे आत्म्याच आहे. त्याचा भास झाला तो, नाही का? याच्यामुळे सुख भेटलं. पाय बर किती आनंद झाला घरभरणी दिवशी. कुत्र्याचा दृष्टांत माहितीच आहे ना सगळ्यांना. कोणता? कुत्र्याला नाही का हाड सापडलं होतं जुनं. मग त्याला लयच आनंद झाला. ते बसलं मग चावीत. आता कधीच हाड, त्याच्यात काय असन. कटळून कटळून शेवटी त्याची हिरडी फुटली आणि ती हिरडीचं रक्त लागलं त्या हाडाला. त्याला असं वाटलं, पण आदबलं ते अर्थ याच्यातून रक्त आलंय. आता ते तेच आहे ना, हाडातलं नाही, पण त्याला वाटलं ना रे आपलं काहीतरी उपयोग झाला. हा, तसंच आहे. मग सुख आत्म्याच आहे. फक्त थोडी वृत्ती स्थिर होती. नवी गाडी आणली बाबा, वृत्ती थोडी स्थिर होती. त्या स्थिर वृत्तीमध्ये आत्म्याचं भान होतं. म्हणजे जो आत्मानंदाचं भान झालं, असं वाटतं लय आनंद झाला, नाही का? तो आनंद तसा पाहिला तर कशाचा, आत्म्याचाच आहे, नाही का? त्याला असं वाटतं ना विषयातून झाला, तो त्याचा भ्रम गेला पाहिजे. काही विषय, संताला माहिती आनंद विषयाचा नाहीच. हा आनंद विषयाचा नाहीच. आनंद आहे आत्म्याचा आहे. म्हणजे जीवाला ती सवय लागली ना विषय कोण आनंद घ्यायची, सवय मोडली पाहिजे. त्याच्यावाली भ्रांती गेली पाहिजे का विषयात आनंद नाही, भास येतो आनंदाचा, नाही का? भ्रमी खरा आनंद देवाजवळ आहे. नवे नवे देवाचं स्वरूप आहे, नवे नवे आपलं स्वरूप आहे, हे कळायला पाहिजे खरं. व्यवहारामध्ये पुष्कळांची घरे अनेक लटपटीने घेतली, तथापि संसारात पुरेपणाना. तुकाराम महाराज म्हणतात, आता कशाची आशा न धरता या सर्वस्वाचा त्याग करून हरीला शरण जावे अशी वाटते. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाक्षी न पावता,
माया विष्टीला जीव माझा माझे सहित नेनती कोणी, माझे सहित नेनती कोणी. आता पश्चाताप आलाय संसाराचा सर्वस्वाचा त्याग करून हरीला शरण जावे असे वाटते. कधी पार थकल्यावर. एवढं वाटलं हे काय थोडं झालं नाही का. हो. काही त्याच्यातच मिळाले तरी त्यांना मिळालं नाही बसलं बिचाऱ्याला. त्याला जरी वाटलं ना आता आपण देवाला शरण जावा त्याचं काही खरं नाही. हा त्याचा प्रवास तर सुरू झाला कमीत कमी. हो. निदान तो मरायच्या अगोदर माळगळी तरी घाली काहीतरी नामस्मरण करीन. पुढच्या जन्मात लगेच सुरू होईन लहानपणापासून. हो. न मानावे तैसे गुरुचे वचन जेणे नारायणांतरी ते. आड आला म्हणून पुढे याला डोळा बळीने आंधळा शुक केला. शुक्र बळीराजा. बळीराजा इथे कोळातलाच होता ना. पण तो फारच दानशूर होता. याचा म्हणजे कीर्ती पार सगळ्या यात्री भवनात झाली होती ना. त्यात काही मागायला आला का तो देत होता. बळीराजा दानशूरच्या बाबतीत फारच त्याच्यावाला हे होत. मग आता भगवंतानं त्याची परीक्षा पाहायचं ठरवलं ना. तर भगवंतानं ठरवलं का आता याच्याकडे आपण मागायचं लय दानशूर आहे ना. मग भगवंताना वामन अवतार धरला ना. वामन म्हणजे छोटा. आणि मग गेला. त्याची पूजा बिजा झाल्यानंतर अति छोट रूप वामन ते तेजस्वी भगवंताचं स्वरूप पाहिल्यावर तो मोहित झाला. मग म्हणले काय त्याने सांगितलं अगोदर वचन दे. अगोदर वचन दे म्हणले. त्याचा नियमच होता ना. तिथी ब्राह्मण कोणी येऊ जे मागन ते द्यायचं. वचन अगोदर देतो म्हणजे तो साधा आसन करायचा नाही ना. दिलं ना वचन त्यांना. काय नाही म्हणले मला 3 भूमी फक्त जमीन लागायची. 3 पावलं. 3 पावलं भूमी लागायची म्हणते. अरे काय ब्राह्मण म्हणले काहीतरी चांगलं मागून घे. आता मी एवढा मोठा म्हणले दाता आहे म्हणले. आणि तू काय मागवतो म्हणले काहीतरी चांगलं माग ना म्हणले मोठं. नाही मला तेवढंच लागत म्हणले. वचन दिले ना. यावेळेस त्याचा गुरु येतो. सद्गुरू नाही गुरु येतो गुरु. आता तो गुरु होता त्याच्यामुळे त्यानं ओळखला अरे हा भगवान विष्णू आहे म्हणले. आता भगवान विष्णू देवांची बाजू धरीतो. देवांची म्हणजे सत्तेची बाजू नाही का. आणि असुरांची बाजू म्हणजे खोटीची बाजू. आणि त्यांना सांगितलं हा तुला फसवायला आला म्हणले. संकल्प सोडू नको म्हणले. हातामध्ये पाणी घेऊन संकल्प सोडायचा ना. असं करू नको म्हणले बळीला म्हणे. दैत्य गुरु शुक्राचार्य आणि हे शुक्राचार्य वेगळे भागवत सांगणारे. शुक्राचार्य हे राक्षसांचे गुरु आणि देवांचे गुरु बृहस्पती. आणि जे शुक्राचार्य ते वेगळे. ते व्यासांचा मुलगा भागवत सांगितलं. याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा गोंधळ होतो. भागवत सांगणाऱ्यांचा गोंधळ ऐकला तर बाकी त्यांचं काय. महाराज म्हणतात
आणि मग ते हा म्हणला नाही आता मी वचन दिले ना. हा. तो जरी म्हणले आता गुरुचा ऐका ना तो. बळी राजा गुरुचा ऐका ना. हा. त्यांना सोडला संकल्प पण ते पाणीच बाहेर येईना ना. हा त्या झारीमध्ये जाऊन बसला सूक्ष्म रूप धरून. गुरुनं काय केलं शुक्राचार्यांना, सूक्ष्म रूप धरलं आणि त्या झारीचं जे तोंड आहे ना त्याच्यात जाऊन बसला. आता कसं काय पाणी येईन? नाही. त्यानं दरवाजी काडी घेतली घातली त्याच्यात, गेला त्याचा डोळा काय. ज्या वचनाच्या योगाने भगवंत अंतरेल ते वचन गुरुचे जरी असेल तरी मानू नाही का. बळी म्हणला आता तर माझ्या आयुष्याची परीक्षा आहे म्हणले, आणि परीक्षेमध्येच तू सांगतो आता दान करू नको. आयुष्यभर दान केलंय म्हणले म्या, आणि परीक्षा पाहायला जगाचा मालक आला म्हणले नाही का. देव माझ्याकडे मागायला आला, याच्यापेक्षा माझं मोठं काय वैभव पाहिजे नाही का. तू म्हणतो ना देव हा अक्षर दे ना म्हणले. मग देऊन टाकणार म्हणले मी त्याला. काही एका पावलामध्ये सगळं व्यापलं, स्वर्ग मृत्यू पाताळ पृथ्वी सगळं पुढे ठेव म्हणले. आता काय म्हणले राहिले नाही का. डोक्यावर म्हणले घातला पाताळामध्ये. ज्या वचनाच्या योगाने भगवंत करेल ते अंतर येईल ते वचन गुरुचे जरी असले तरी म्हणू नये. याविषयी पुराणातील उदाहरण, बळी हा भगवंता श्रीपाद भूमी दान देण्याकरता भगवंताच्या हातावर उदक सोडित होता. इतक्या झारीच्या मुखाशी त्याचे गुरु शुक्र ते सूक्ष्म रूपाने येऊन बसले. त्यावेळेस बळीने हातात दर्भ घेऊन झारीच्या मुखात घातला. त्यामुळे गुरुचा डोळा फुटून तो एका डोळ्याने आंधळा झाला. एक प्रमाणे ना, देव जोडी तरी करावा आदर. आता भगवंताचं दर्शन होतंय, भगवंत प्रत्यक्ष येतोय, मग नाही ऐकलं तरी चालतं म्हणजे नाही का. देवाने मनात आणल्यावर अमुक गोष्ट होणार नाही अशी नाही. मग भगवंता सोडून निरनिराळ्या साधनानुष्ठानाचे व्यर्थ श्रम का करता. देवाना ठरवलं काय होणार नाही, काही होऊ शकतं. आता तो काय करतुम अकर्तुम अन्यथा करतुम. बाकीचे अनुष्ठान करायची गरज नाही. अजून एक दृष्टांत आहे. जे जे भ्राता जे जे ऋषी त्यांची आज्ञा न मानावे तैसे गुरुचे वचन देणे नारायण अंतरे ते. आळ आला म्हणून पुढेला डोळा बळीने आंधळा शुक्र केला. करी देव तरी काय नव्हे एक, का तुम्ही पृथक शिनावाय. उल्लंघून या भ्रताराची आज्ञा अण्णा ऋषी पत्न्या घेऊन गेल्या. मग आता हे गोकुळातले हे जे उदाहरण आहे गोकुळातले. भ्रतारचे ऋषी त्यांची आज्ञा उल्लंघन करून त्यांच्या पत्न्या भगवंताकडे अन्न घेऊन गेल्या. त्यांचे सर्व काम भगवंतानी केले, म्हणजे धर्म आणि लज्जा ही त्याची रक्षण केली. मग आता त्या भगवंताला प्रसाद घेऊन गेल्या होत्या ना. मग मालक नको म्हणले तरी गेले त्या, म्हणजे त्यांनी आज्ञा मोडली ना. त्यांचे सर्व काम भगवंताने केले, म्हणजे धर्म आणि लज्जा ही त्यांची रक्षण केली भगवंताना. त्यांच्या रूप घेऊन देवानं त्यांची घरची कामं केले ना. पिते असे पुत्रे केला वैराकार प्रल्हादे असुर. त्याचे सर्व काम भगवंतानी केले, म्हणजे धर्म आणि लज्जा.
पुत्राने पित्याशी वैर करून आपला पिता जो हिरण्यकश्यपू असुर त्यास प्रल्हादाने माराविला. बहुतेकनी केली तर आठ परी नाही काय वाट सांगेला. गवळी करती देवाशी विचार सांडोनी आचार भ्रष्ट तोही. दयाची दिली ती कवनाशी नाही अवघा अंतरबाई तुझी झाला. देव जोडी ते कराव्या धर्म अंतरी ते कर्म नाचरावे तुका म्हणे हातो जाण तो कळवा. म्हणून आजा मेळा उद्धरिले. प्रल्हादाच्या भजनामध्ये त्यात पुष्कळ विघ्न केली. तथापि भगवत भजनाविषयीचा निर्धार प्रल्हादाने सोडला नाही. गवळणी देवाशी विचार केला व स्वधर्म सांडून त्या भ्रष्ट झाले. अशा या व्यभिचार भावनेने भगवंताच्या ठिकाणी रत झालेल्या गवळणी रास क्रीडेच्या वेळी जे भगवंतांनी दिले ते कोणासही दिले नाही. त्यांचा अंतर्बाह्य भाव साक्षात देवच झाला. काय रास क्रीडा गवळणींची लीला हा फार उच्च परमार्थ आहे नाही का. त्यांच्या ठिकाणी हा भावच नाही, विकार नाही, काम क्रोध हा विषयच नाही, ते ब्रह्म आहे. आता त्या रास क्रीडा म्हणजे ते तादात्म्य सुटलेल्या गोपी त्या ते जपी तपी योगी आहे ती. त्या वेदाच्या श्रुती आहे तिथं काही नाही. आपल्याला आपण त्या चष्म्यानं पाहतो म्हणून आपल्याला तसं वाटतं नाही का. तसं असतं तर कालच्या कीर्तनात त्यांचं वर्णन कोण केलं असतं का. नाही ना. वेदाच्या श्रुती म्हणजे ते अधिकारी म्हणजे त्यांना दिलं कोणाला दिलं नाही रासक्रीडेच्या वेळेस. नाही त्या रत झालेल्या गवळणी रास क्रीडेच्या वेळी जे भगवंतांनी दिले ते कोणासही दिले नाही. त्यांचा अंतर्बाह्य भाव साक्षात देवच झाला. आता त्या देवरूप झाल्यानंतर ते देवापासून वेगळं राहिलं का. नाही ना. मग काय तिला शंका घ्यायचं काम आहे नाही का. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. आत्म्याच्या ठिकाणी आहे का काही. नाही काहीच नाही. आता आपण जेवलो, आत्मा जेवला का शरीर जेवलंय. शरीर आत्म्याच्या ठिकाणी काहीच नाही. आत्म्याला तो ब्रह्मचारीच आहे नाही का. आत्मा तो कायला चिटकायलाच मोकळा नाही. मजेची स्तव झाले परी म्या नाही गेले. ऐसे जेणे जाणतले तो सुटला का. तो कायला चिटकत नाही का. साक्षी फक्त तो तसा भगवान परमात्मा आहे. म्हणून त्यांचा अंतर्बाह्य भाव साक्षात देव झाला. म्हणून देवाचा लाभ होण्यास अधर्म होत असल्यास करावा. देवाचा जर लाभ होत असला मग चुकलं काहीतरी चालतं नाही का. देव जोडत असला तर मग ती 2-3 उदाहरणं दिली होते ना. विभीषणे बंधू, भरते माता, प्रल्हादे जनक. नाही ऐकलं तरी चालतं म्हणले. त्याग करू नये पण नाही भावाचं ऐकलं तरी चालतं. मग पण देव जोडत असला तर बर. देवाचा लाभ मोठा आहे ना. आपले पण अधर्म होत असतात तर परंतु देवाशी अंतर ज्या कर्माने होईल असे कर्म कधी करू नये. तुकाराम महाराज म्हणतात भगवंत हे भक्ताच्या हृदयातील कळवळा जाणतात. म्हणून अति पातकी आजा मेळाचा त्यांनी उद्धार केला. आजा मेळा पापरा शिंतोय मेला वैकुंठ आहे. आता हे पुराणातले काही उदाहरण असतात. भगवंताला एक सांगायचंय भगवंत प्राप्ती हे ध्येय सर्वश्रेष्ठ आहे नाही का. बाकीच्या गोष्टी विभीषणानं जे केलं ते योग्यच केलं मग नाही का.
करताना जे केलं ते योग्य. आता जर रावणाचं ऐकलं असतं तर त्याचं नाव निघालं नसतं ना. हम्म. हं? हा. हे भरताना केलं, प्रल्हादानं जे केलं ते योग्यच केलं असं सांगायचंय त्यांना. हा. माझ्या मेळाचा सुद्धा भगवान परमात्मा उद्धार करतो अशा पद्धतीनं. झाला टाइम आता. हम्म. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय. जगद्गुरु संत